लक्ष्मी आई यात्रा उत्सवाला भक्तिमय वातावरणात उत्स्फूर्त प्रतिसाद. पोतराज लोखंडे कुटुंबियांची 70 वर्षांची परंपरा आजही अखंड. पाऊस, पीक व सर्वांच्या आरोग्यासाठी लक्ष्मी आईच्या चरणी प्रार्थना. अहिल्यानगर रामवाडी परिसरात लक्ष्मी आई यात्रा उत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पोतराज मरीबा तुकाराम लोखंडे यांनी सुमारे 70 वर्षांपूर्वी सुरू केलेली ही धार्मिक परंपरा आजही अखंडपणे सुरू असून त्यांचे सुपुत्र दिलीप मरीबा लोखंडे यांनी ही परंपरा पुढे चालवली. सध्या लखन दिलीप लोखंडे हे ही परंपरा श्रद्धेने पुढे नेत असून भविष्यातही कोणत्याही परिस्थितीत ती अखंड सुरू ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. यात्रा उत्सवाच्या निमित्ताने लक्ष्मी आईच्या चरणी विशेष पूजा अर्चा करून परिसरातील नागरिकांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. कोरोना महामारीसारख्या संकटांचा सामना करण्याचे बळ मिळावे, भविष्यात अशा कोणत्याही महामारीचे संकट येऊ नये, शेतकऱ्यांच्या शेतात चांगले धान्य पिकावे, मुबलक पाऊस पाणी पडावे, सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, तसेच प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदावी अशी मनोभावे प्रार्थना यावेळी करण्यात आली. या पारंपरिक यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे पोतराज व वाजंत्री परंपरेचा सुरेख संगम पाहायला मिळतो. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात यात्रोत्सव पार पडला. या परंपरेतून श्रद्धा, संस्कृती आणि पूर्वजांनी जपलेल्या वारशाचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी पोतराज वाजंत्री संघटना महाराष्ट्र राज्य, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष तथा न्यू आदिमाया पोतराज पार्टीचे संस्थापक लखनभाऊ लोखंडे तसेच वाजंत्री संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशालभाऊ वैरागर यांच्यासह पोतराज ऋषिकेश वैराळ, वंश साठे, गणेश गायकवाड, शंकर बुलाके, ओम खुडे, साहिल भालके, पवन शेरकर, रोहित शेलार, लखन लोखंडे, इंद्रभान खुडे, लखन त्रिभुवन आदी उपस्थित होते. तसेच वाजंत्रीमध्ये राहुल वैरागर, राम लोखंडे, महेश चांधणी, कार्तिक गायकवाड, दिवटे मास्टर, साबळे मास्टर, बापू शिंदे, पप्पू वैराळ, सागर खुडे यांच्यासह सर्व शिष्य परिवार आणि समस्त रामवाडी मित्रमंडळाचे सदस्य सहभागी झाले होते. 70 वर्षांपासून जपली जात असलेली ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत अशीच अखंड सुरू राहावी, तसेच लक्ष्मी आईच्या कृपेने सर्वांच्या जीवनात आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी नांदावी अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर. नमस्कार, मी लखन लोखंडे, पोतराज वाजंत्री संघटना अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष. तर गेले आमची 70 वर्षापासून ही परंपरा यात्रेची चालू आहे. आमच्या आजोबा पंजोबापासून ही यात्रा आम्ही दर आषाढ महिन्यामध्ये दरवर्षी आमचा हा आषाढ उत्सव या निमित्ताने आम्ही आखाड पाणी काढत असतो. या देशावरचं संकट दूर व्हावं, धन धान्य पिकावं, पाऊस चांगला पडावा, रोगराई दूर व्हावी यासाठी आम्ही लक्ष्मीआईला साकडं घालत असतो. आणि आमच्या संपूर्ण पोतराजांच्या वतीने आम्ही यात्रा एकदम उत्सवात आणि आनंदात पार पडत असतो. आणि भोजनचं आम्ही आयोजन केलेलं असतं. प्रसादाचा महाप्रसाद आम्ही आयोजन केलेला असतो. भाविक भक्तांना सगळ्यांना आम्ही महाप्रसादाचा लाभ देत असतो. माझ्या राहत्या घरापासून रामवाडीपासून ते ST वर्कशॉप कॉलनी, तसेच सर्जेपुरा आणि अप्पू हत्ती चौक, आपला मुळचंद चौक, तिथून अशी मार्गस्थ करून आम्ही रामवाडीमध्ये लक्ष्मीआईची या ठिकाणी यात्रा संपन्न करत असतो. आणि लक्ष्मीआईला पाणी घालत असतो, पूजापाठ आम्ही सगळं तिला मानपान सगळं आमच्या वतीने आम्ही देत असतो. आणि त्यानंतर मग आम्ही घरी येऊन तिची आरती वगैरे करून महाप्रसादाचा लाभ चालू करत असतो. ती लक्ष्मण लोखंडे, आमची 70 वर्षापूर्वीची परंपरा आहे. आम्ही ती काय माशीत चालू ठेवू. आईला खबाई अशीच नाही का सर्वांना आभारी राहू. हीच आला खबाईच्या प्रार्थना. मंगल दिलीप लोखंडे, 60 वर्षापासून यात्रा करीतो. लखाबाईची यात्रा चालू, आम्ही परंपरा चालू आहे. इथून पुढे पण चालूच राहील. आम्हाला जत्रा पार पाडायची चांगली. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.